आणि यानंतर आपण राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या घडामोडी जाणून घेणार आहोत। सुरुवात करूयात धाराशिवपासून। धाराशिवमधील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा, पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत लुटला कोटींचा मुद्देमाल। घटना सीसीटीव्हीत कैद। लातूरमधल्या सिंदाला इथल्या कला केंद्राच्या आवारातील गाड्यांची 2 पोलिसांकडून तोडफोड। पोलीस मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर। कोल्हापूरमध्ये फुटबॉल सामन्यावेळी झालेल्या राड्या प्रकरणी 25 जणांवर गुन्हे दाखल। पीटीएम विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ सामन्यावेळी मैदानात खेळाडू आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये समर्थक भिडले। पोलिसांचा लाठीचार्ज। जळगावच्या भुसावळमध्ये कांद्याला फक्त 3 रुपये किलो भाव। शेतकऱ्याची घोर निराशा। लागवडीचा खर्चही न निघाल्याने शेतकरी चिंतेत। नाताळ आणि नववर्षानिमित्त रेल्वे आणि एसटीचं आरक्षण फुल। मागणी वाढल्यानं खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचे दर सुद्धा वाढले। सलग सुट्ट्यांमुळे पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी। 5 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा आणि विठ्ठलाची पदस्पर्शासाठी सुद्धा मोठी दर्शन रांग। वीकेंड आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची लोणावळा खंडाळ्याला पसंती। लोणावळ्यामधून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। कुमार चौक ते डीवायएसपी कार्यालयापर्यंत वाहनांच्या लांब रांगा। तर शिर्डी साईनगरीमध्ये सुद्धा सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची अलोट गर्दी। साईबाबा संस्थांकडूनही भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी दर्शनासाठी विशेष नियोजन। तुळजाभवानी मातेचं मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं होणार। नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांनिमित्त गर्दीच्या अनुषंगाने मंदिर संस्थांचा हा निर्णय।